आजच्या हिंदीच्या PYQमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. TET आणि CET दोन्ही परीक्षेमध्ये संधीवर या ठिकाणी हमखास प्रश्न विचारला जातो. घेऊया आपण 30 प्रश्नाची आपली ही प्रश्नपत्रिका अगदी स्पष्टीकरणासह बघूया आपण. प्रश्न पहिला, देवालय शब्द का सही संधी विच्छेद क्या है? आता देवालय जो शब्द आहे, देव अधिक आलय, कुठं आलंय? देव अधिक आलय, पर्याय क्रमांक C हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता याचं जर स्पष्टीकरण बघितलं तर या ठिकाणी अ अधिक आ यांच्यापासून आ हा उच्च स्वर किंवा दीर्घ स्वर तयार होतो, म्हणून हे दीर्घ स्वर संधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक C देव अधिक आलय. पुढचा प्रश्न बघूया आपण. कविंद्र में कोणसी संधी है? तर या ठिकाणी आपण जर कविंद्र शब्द जर बघितला तर या ठिकाणी कविंद्र शब्द तयार होताना ई अधिक ई म्हणजे ई, लहान ई आणि मोठी ई, म्हणून या ठिकाणी दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी ई, लहानी ई अधिक लहानी ई म्हणजेच ऱ्हस्व ई अधिक ऱ्हस्व ई यांच्यापासून दीर्घ ई तयार होते, म्हणून या ठिकाणी हे दीर्घ संधीचं उदाहरण आहे. आणि पर्याय क्रमांक B दीर्घ संधी हे याचं योग्य उदाहरण आहे, योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, महोदय. महोदय या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह, योग्य संधी विग्रह काय आहे हे विचारलेलं आहे. तर महा अधिक उदय, या ठिकाणी महा अधिक उदय, पर्याय क्रमांक C महा अधिक उदय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की आ आणि उ, महामधला आ आणि उदयचा जो सुरुवातीचा अक्षर असतं त्याचं आपल्याला पहिलं अक्षर जे असते त्याचं स्वर घ्यावं लागतं. तर आ अधिक उ यांच्यापासून ओ तयार होतो, जो या ठिकाणी गुणसंधीचं उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी महा अधिक उदय हे या ठिकाणी गुणसंधीचं उदाहरण आहे आणि त्याचं योग्य पर्याय जे आहे तो C हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण. एक एक में कोणसी संधी है? तर या ठिकाणी एक एक हा जो शब्द आहे, हा शब्द तयार होताना या ठिकाणी आपण बघू शकता की एक एक शब्द तयार होताना अ अधिक एक, अ अधिक ए म्हणजे पहिल्यातला एक मधला क जो असतो तो त्या ठिकाणी अ स्वर आहे आणि त्याच्या सुरुवातीचा पुढचा एक शब्दामधला ए, असं अ अधिक ए मिळून ऐ तयार होतो. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा स्वरामध्ये वृद्धी होते किंवा वाढ होते, पुढचा येतो ऐ येतो, म्हणजेच त्या ठिकाणी मात्रा दिला जातो, तेव्हा त्या ठिकाणी एचं ऐ होतं, म्हणजेच वृद्धी होते. अशा प्रकारे ही वृद्धी संधीचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 C वृद्धी संधी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा, इत्यपि का सही संधी विच्छेद क्या है? इत्यपि. आता इत्यपि शब्द जेव्हा तयार होतो तेव्हा ई अधिक य तयार होतो आणि हे यन संधीचं उदाहरण आहे. आपल्याला काय विचारलंय तर या ठिकाणी इत्यपि या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय आहे? तर इति अधिक अपि, पहिलंच उदाहरण जे आहे इति अधिक अपि, पर्याय क्रमांक A हे याचं योग्य उदाहरण आहे. ई आणि अ मिळून य तयार होतो आणि हे जे आहे यन संधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक A हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, पवन शब्द का संधी विच्छेद क्या है? पवन. तर या ठिकाणी पो अधिक अन, बी जो पर्याय आहे पो अधिक अन हे याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो ओ अधिक अन, ओ अधिक अ हे जर एकत्र आले तर त्याच्यापासून अ तयार होतो, ओ अधिक अ तयार होतो. आणि या ठिकाणी हे जर आपल्याला आणखी माहिती असेल तर पवन हा जो शब्द आहे किंवा ही जे संधी प्रकार आहे ओ अधिक अव, तर हा अयाधी संधीचा प्रकार आहे. जे स्वर संधीमधले 5 प्रकार आहेत त्या 5 मधला अयाधी संधी हा त्याचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक B योग्य उत्तर आहे. सदाचार में कोणसी संधी है? सदाचार. सद अधिक आचार, बघा सद अधिक आचार. तर या ठिकाणी सद अधिक आचार तुम्ही जर विचार केला तर सत अधिक आचार म्हणजे तच द झालेला आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी हे जे आहे तर व्यंजन जो आहे तो व्यंजन संधीचा हे उदाहरण आहे. कारण यामध्ये जर आपण बघितलं तर त हे जे सुरुवातीचं पहिलं जे अक्षर आहे सत, त्या ठिकाणी व्यंजन आलेलं आहे आणि पुढे आ आलेला आहे, तर हे जे आहे तर तचा द होतो. अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण येतं हे व्यंजन संधीचं उदाहरण असतं. म्हणून पर्याय क्रमांक D व्यंजन संधी हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, हिमालय में कोणसी स्वर संधी है? आता हिमालय शब्दाची आपण जर फोड केली, याचा विग्रह जर केला तर हिम अधिक आलय. तर या ठिकाणी हिम अधिक आलय, तर हिम मधला अ आणि आलय मधला अ अधिक आ त्याचा आ झाला तयार झाला, म्हणजे या ठिकाणी दीर्घ स्वर तयार झाला, म्हणून ही दीर्घ स्वर संधी आहे. पर्याय क्रमांक B दीर्घ संधी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, नयन
सही, नयन का सही संधी विच्छेद क्या आहे? नयन या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह कोणता आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर या ठिकाणी नयनचं जर आपण बघितलं तर ने अधिक अन 2 नंबरचा जो पर्याय आहे बी, ने अधिक अन हा याचा योग्य पर्याय आहे. कारण ने मधला ए आणि अन मधला अ, ए आणि अ मिळून अ तयार होतो आणि अ हे या ठिकाणी जेव्हा तयार होतं तेव्हा हे नयन शब्द तयार होतो. अशा प्रकारे ने अधिक अन हे नयन तयार होतं. म्हणून पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न, महर्षी शब्द में कौन सी संधी है? आता या ठिकाणी महर्षी शब्दाचं जर फोड आपण केली तर महा अधिक ऋषी म्हणजे आ आणि ऋ एकत्र आल्यानंतर अर तयार होतो आणि हे अर जेव्हा तयार होतो तेव्हा ते गुणसंधीचं उदाहरण असतं. म्हणून हे गुणसंधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक सी गुणसंधी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मतैक्य का संधी विच्छेद क्या आहे? मतैक्य. आता मतैक्य शब्दामध्ये मत अधिक ऐक्य, बी बघा, मत अधिक ऐक्य, तर हे याचं योग्य उत्तर आहे. अ आणि ऐ एकत्र आल्यानंतर ऐ तयार होतो. अ अधिक ऐ तयार झाल्यानंतर ऐ तयार होतो म्हणजेच पुढचा शब्द येतो म्हणजे वृद्धी होते त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी ही वृद्धी संधी आहे हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे. मत अधिक ऐक्य पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा 12वा प्रश्न बघा, स्वागत में कौन सी संधी है? आता या ठिकाणी संधी ओळखायची आपल्याला. स्वागत, तर या ठिकाणी स्वागत हा शब्द तयार होतो सु अधिक आगत, उ आणि आ यांच्यापासून वा तयार होतो आणि हे यन संधीचं उदाहरण आहे. मग यन संधी पर्याय किती आहे आपला? पर्याय क्रमांक सी यन संधी हे त्याचं योग्य उत्तर आहे. भानुदय का सही संधी विच्छेद क्या आहे? भानुदय, तर भानुदय या शब्दाची आपण जर फोड केली तर भानू सगळ्यात सी नंबर बघा, भानू अधिक उदय हे याचं योग्य उत्तर आहे. आपण उ आणि उ हे जर एकत्र केले, उ आणि उ आपण शिकलो की उ आणि उ याचा मोठा उ होतो म्हणजेच या ठिकाणी दीर्घ स्वर संधी तयार होते. हे दीर्घ स्वर संधीचं उदाहरण आहे. आपल्याला विचारलेलं आहे योग्य संधी विग्रह, तर शेवटचं सी भानू अधिक उदय हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, यद्यपि में कौन सी संधी है? आता यद्यपि या शब्दाची आपण फोड जर केली तर या ठिकाणी यदि अधिक अपि, तर या ठिकाणी यदि अधिक अपि इ अधिक अ य तयार होतं आणि यन संधीचं हे उदाहरण आहे. तर यन संधी कुठं आहे? तर पर्याय क्रमांक ए यन संधी हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. ज्या ठिकाणी य आला समजून घ्यायचा ते यन संधी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा, वधुर्मी का सही संधी विच्छेद क्या है? वधुर्मी, तर वधुर्मी जे आहे तर याचा आपण जर फोड केली तर याची फोड आपण बघू शकता. वधू जो दुसरा धू आहे, कारण वधुर्मी शब्दामध्ये धू जो असतो तो नेहमी दीर्घ असतो म्हणून या ठिकाणी 2 ठिकाणी दीर्घ आलेला आहे. मग सगळ्यात शेवटचा जो आहे वधू उर्मी, एक नाही, वधू अधिक उर्मी वधुर्मी म्हणून सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी योग्य उत्तर त्याचं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की ही दीर्घ स्वर संधी आहे, कारण उ अधिक उ यांच्यापासून उ तयार होतो म्हणून हे दीर्घ स्वर संधीचं उदाहरण आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 16वा, सुरेश का संधी विग्रह क्या है? या सुरेश में कौन सी संधी आहे? विग्रहने विचारलेलं आपल्याला, तर कोणती संधी आहे? तर सुरेश शब्द बघूया आपण अगोदर. सूर अधिक ईश, अ आणि ई यांच्यातून ए तयार झाला. अ आणि ई यांच्यापासून ए तयार होतो, ए एडक्याचा, आणि हे गुणसंधीचं उदाहरण आहे. म्हणून गुणसंधीचं जे उदाहरण आहे सुरेश हे गुणसंधीचं उदाहरण आहे. म्हणून योग्य पर्याय आहे गुणसंधी. वनौषधी शब्द में संधी क्या है? वनौषधी हा जो शब्द आहे वन अधिक औषधी, बघा वन अधिक औषधी या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी अ आणि औ यांच्यापासून औस तयार होतो म्हणजे या ठिकाणी वृद्धी झालेली आहे. मग वृद्धी संधी जी आहे ते पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18वा, नाविक का सही संधी विच्छेद क्या आहे? नाविक शब्द पहिले आपण याची फोड करून बघूया काय याचा योग्य काय आहे. सगळ्यात शेवटचं बघा, 9 अधिक इक नाविक तयार होतं, कारण औ आणि ई एकत्र आल्यानंतर आवी शब्द तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी औ आणि ई हे 2 स्वर एकत्र आल्यावर आवी तयार होतो म्हणून नाविक शब्द तयार होतो. तर या ठिकाणी ही अयादी संधीचा प्रकार आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी 9 अधिक इक हे याचं योग्य उत्तर आहे.
अन्वय का सही विच्छेद क्या आहे? अन्वय. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे, अणु अधिक अय. पर्याय क्रमांक सी, अणु अधिक अय. तर यांच्यापासून हा व तयार होतो, कारण पहिल्यातला उ आणि दुसऱ्यातला अ याच्यापासून व तयार होतो. आणि जेव्हा आपण शिकलो की व आलं, ये आलं, की त्या ठिकाणी ते यन संधीचं उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, अणु अधिक अय हे त्याचे योग्य उत्तर आहे. सदैव में संधी का प्रकार क्या आहे? सदैव. आता सदैव शब्दाची फोड आपण जर केली तर सदैव शब्दाची फोड कशा प्रकारे होते बघा. सदा अधिक यव, सदा अधिक यव, आ आणि ए यांच्यापासून एक मात्र्याचा ऐ म्हणजे ऐरणीचा ऐ तयार होतो. तर या ठिकाणी वृद्धी झालेली आहे, एचा ऐ तयार झाला, म्हणून ही वृद्धी संधीचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक सी, वृद्धी संधी हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पवित्र का सही संधी विच्छेद क्या आहे? पवित्र शब्दाची फोड आपल्याला योग्य फोड करायची आहे, म्हणजे विग्रह करायचा आहे. तर या ठिकाणी पो अधिक इत्र, पो अधिक इत्र, कारण ओ आणि ई जेव्हा एकत्र येतो त्यांच्यापासून अवी तयार होतो. ओ आणि ई आला की त्याच्यापासून अवी तयार होतो आणि पवित्र शब्द तयार होतो. म्हणून पो अधिक इत्र हे जो शब्द आहे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 22. स्वर संधि के कितने भेद होते हैं? स्वर संधि के 5 भेद होते हैं. कितने भेद होते हैं? 5 भेद होते. म्हणजे स्वर संधीचे 5 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? एक दीर्घ, एक गुण, एक वृद्धी, एक यन आणि अयाधी. अशा प्रकारे स्वर संधीचे एकूण 5 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 23. परमेश्वर का संधि विच्छेद क्या आहे? परम अधिक ईश्वर. एकच नंबरचं बघा, परम अधिक ईश्वर. तर या ठिकाणी परम अधिक ईश्वर हे याचं योग्य उत्तर आहे. हे गुणसंधीचं उदाहरण आहे, कारण याच्यामध्ये अ आणि ई एकत्र येऊन ए तयार होतो. तर ए यडक्याचा तयार झाल्यामुळे या ठिकाणी ही गुणसंधी आहे. प्रश्न क्रमांक 24. गई अधिक अक के मेल से कौन सा शब्द बनता है? म्हणजे गई विग्रह केलेला आहे. आता या विग्रहापासून आपल्याला काय करायचं आहे? संधी शब्द बनवायचा आहे. तर मग या ठिकाणी गई अधिक अक गायक. बघा, बी हा याचा योग्य उत्तर होणार आहे, कारण ऐ आणि अ एकत्र आल्यानंतर आय असं तयार होतो. ऐ आणि अ एकत्र आल्यावर आय तयार होतो, ज्याच्यामुळे गायक शब्द बनतो. पुढे जाऊया आपण. नद्यर्पण का संधी विच्छेद क्या आहे? नद्यर्पण शब्द. तर नदी जो आहे नद्यार्पणचा नदी अधिक अर्पण, नदी अधिक अर्पण. मग नदी आणि अर्पण कुठं आला बघा, सगळ्यात शेवटी नदी आणि अर्पण, नद्यर्पण. तर या ठिकाणी नदी और अर्पण ई अधिक अ य होतं, आणि आपण बघितलं य व जर आलं तरी यन संधीचं उदाहरण आहे. आपल्याला या ठिकाणी संधी विचारलेली नाही, फक्त त्याचं योग्य विग्रह विच्छेद विचारलेला आहे. तर नदी अधिक अर्पण, नद्यर्पण त्याचं योग्य उत्तर आहे. महा अधिक ऋषी, महर्षी. बघा, त्याच्या तो शब्दच आहे महा अधिक ऋषी के मेल से कौन सा शब्द बनता है? तर एक नंबरचं महर्षी. तर या ठिकाणी महर्षी होणार नाही, महर्षी होईल. तर अशा प्रकारे याचं जे काही मेल आहे तो आहे महर्षी. आ अधिक रू यांच्यापासून अर तयार होतो. आ आणि रू हे एकत्र आल्यानंतर अर तयार होतो, आणि हे जे आहे हे या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे महर्षी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. परमोदार्य, परमोदार्य में कोणसी संधी है? तर या ठिकाणी संधी ओळखायची. आता परमोदार्य, तर या ठिकाणी परमोदार्य या शब्दाची जर आपण फोड केली तर परम अधिक औदार्य. तर मग परमचा मधला ए आणि औदार्य मधला औ, मग अ आणि औ यांच्या मेलातून किंवा यांच्या एकत्र येण्यातून औ तयार होतो. आणि आपण शिकलो की जर वृद्धी होत असेल तर ती वृद्धी संधी आहे. तर या ठिकाणी ही वृद्धी संधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक ए, वृद्धी संधी हे याचं योग्य उत्तर आहे. 28. पित्रादेश का सही संधी विच्छेद क्या आहे? पित्रादेश, पितृ अधिक आदेश. बघा, सगळ्यात शेवटचा पितृ अधिक आदेश, पित्रादेश. तर या ठिकाणी याचं स्पष्टीकरण जर आपल्याला बघायचं असेल तर रू अधिक आ, रू अधिक आ यांच्या एकत्र येण्यातून रा तयार होतो, जो काही यन संधीचं उदाहरण आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 29. प्रत्येक शब्द में कौनसी प्रत्येक शब्द में कौनसी संधी आहे? आता प्रत्येक म्हणजे या ठिकाणी प्रत्येक हा पर्टिक्युलर शब्द घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कोणती संधी आहे? तर संधी ओळखायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अगोदर त्याची फोड करावी लागेल. तर मग त्याची फोड करूया. प्रति अधिक एक. मग आता ई आणि ए, ई आणि ए एकत्र आल्याने ए तयार होतो. तर या ठिकाणी
तर मग ही कोणती संधी आहे, तर ती यन संधी आहे. कोणती संधी आहे? यन. आपण शिकलो जर य तयार होत असेल तर त्या ठिकाणी ती यन संधीचं उदाहरण आहे. मग यन संधीचं कुठं आहे? पर्याय क्रमांक डी, यन संधी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर जहाँ अ या आ के बाद ई या ई आए तो दोनों मिलकर ए हो जाते, यह कौन सी संधी है? या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलंय की आणि अ किंवा आ आणि त्याच्यासोबत ई किंवा ई हे दोघं जर एकत्र आले तर त्याच्यापासून ए तयार होतो. मग जेव्हा ए तयार होतो तेव्हा त्या ठिकाणी आपली ही गुणसंधी असते. तर गुणसंधीचं उदाहरण पर्याय जो आहे तो आहे 2 नंबरला बी, गुणसंधी हा त्याचा योग्य पर्याय आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही आपली जी संधी आहे, संधी समजायला थोडी किचकट आहे, पण 1-2 वेळेस जर सराव जर केला, व्यवस्थित लिहून जर घेतलं, तर या ठिकाणी शब्दाची फोड करता आली पाहिजे. शब्दाची फोड करता आली, की मग या ठिकाणी स्वर संधीचे 5 प्रकार मात्र लक्षात ठेवायचे आहे. व्यंजन संधी ओळखायला अगदी सोपी आहे. जर एका पहिल्या अक्षरामध्ये जर व्यंजन आलं असेल आणि नंतर त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा स्वर आला असेल, तर ती व्यंजन संधी असते. आणि स्वर संधी ज्या असतात, तर स्वर संधी दोन्ही ठिकाणी स्वर येतो. फक्त स्वरामध्ये प्रकार कोणते आहेत? 5 प्रकारापैकी आपल्याला प्रकार ओळखता आला पाहिजे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी शब्दाची फोड करताना त्याची तुम्हाला जे स्वर आलेले आहेत, कोणकोणते स्वर आले आहेत आणि त्याच्यापासून कोणता स्वर तयार होतो आणि त्याच्यानंतर ती संधीचा उपप्रकार कोणता आहे, हे आपण जर लक्षात घेतलं तर नक्की आपल्याला संधी समजेल. थोडं अवघड आहे, परंतु सरावानं मात्र नक्की समजेल. पुन्हा आपण हिंदीच्या पुढच्या तासिकेला नक्कीच भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.